8 आणि 9 आवाज कमी कर. यदर्चिता ब्रह्मभवादिभिः सुरे प्रियाच देव्या मुनिभिः ससात्वते गोचारणायानुचेर चरन्वने यद्गोपिकानां कुचकुङ्कुमं मंगितम्. ब्रह्मदेव आणि शंकरांसह सर्व देव, भगवती लक्ष्मी देवी आणि श्रेष्ठ ऋषीमुनी तथा वैष्णव त्या हरिचरणांची आराधना करतात. श्रीहरी त्याच चरणाकमळांनी गोचारणासाठी आपल्या अनुचरांसह वनभ्रमण करतात. भगवंतांचे तेच चरणकमळ गोपींच्या स्तनावरील केशर चूर्णाने माखलेले असतात. श्लोक संख्या 9 कृपया पाठीमागे म्हणा. द्रक्ष्यामि नो न सुकपोलनासिकम् स्मितावलोकारुण्यकञ्जलोचनम् मुखं मुकुन्दस्य गुडालङ्काकृतम् प्रदीक्षणं मे प्रचरन्ति वै मृगा. द्रक्ष्यामि नूनं सुकुपोलनासिकम् स्मितावलोकारुणकञ्जलोचनम् मुखं मुकुन्दस्य गुडालङ्कावृतम् प्रदक्षिणं मे प्रचरन्ति वै मृगाः. द्रक्ष्यामि नूनं सुकपोलनासिकम् स्मितावलोकारुणकञ्जलोचनम् मुखं मुकुन्दस्य गुडालङ्काकृतम् प्रदक्षिणं मे प्रचरन्ति वै मृगाः. दृक्षामि नूनं सुकपोलनासिकम् नीतावलोकारुणकञ्जलोचनम् मुखं मुकुन्दस्य गुडालङ्काकृतम् प्रदक्षिणं मे प्रचरन्ति वै मृगाः. द्रक्ष्यामि नूनं सुकपोलनासिकम् स्मितावलोकारुण्यकञ्जलोचनम् मुखं मुकुन्दस्य गुडालकावृतम् प्रदक्षिणं मे प्रचरन्ति वै मृगाः. प्रदक्षिणं मे प्रचरन्ति वै मृगाः. द्रक्ष्यामि नूनं सुकपोलनासिकम् स्मितावलोकारुणकञ्जलोचनम् मुखं मुकुन्दस्य गुडालकावृतम् प्रदक्षिणं मे प्रचरन्ति वै मृगाः. द्रक्ष्यामि मी खरोखर पाहणार आहे. नूनं निश्चितपणे सुंदर कपोल ज्यांचे गाल नासिकम नाक स्मित स्मित अवलोक पाहणे अरुण लाल कंज कमळ लोचनम नेत्र मुखम मुख
मुकुंदस्य भगवान श्रीकृष्णांचे गूढ कुरळ्या अलका केसांनी आवृत्तम आच्छादित प्रदक्षिणा मे माझी प्रचरंती करीत आहे वै खरोखर मृगा हरिम. भाषांतरण तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती अभय शरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद जी यांच्या शिष्यांद्वारे श्रील प्रभुपाद की जय. भाषांतर. हे हरिण मला प्रदक्षिणा करीत आहे, त्यावरून सुंदर गाल तथा सरळ नाक असलेले स्मित हास्य करणारे रक्तकमळासारख्या नेत्रांचे कुरळ्या केसांनी युक्त असे भगवान मुकुंदांचे मुख खरोखर माझ्या दृष्टीस पडणार आहे हे निश्चित. तात्पर्य. हरिणाची प्रदक्षिणा हे शुभ लक्षण पाहून अक्रूराला वाटले की आपल्याला निश्चितपणे भगवंतांच्या मुखाचे दर्शन घडणार आहे. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च. त्रिरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिने नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आपण पाहत आहोत की अक्रूरजी आहेत ते वृंदावनामध्ये जाण्यासाठी कंसाने आदेश दिलेला आहे. तर कालपर्यंत आपण पाहिलं की भगवंत जे आहेत हे भगवंतांचं दर्शन झाल्याने काय होणार आहे, तर त्यासाठी अक्रूरजी मनामध्ये विचार करतायत की मी इंद्रिय तृप्तीमध्ये गुरफटलेला मनुष्य आहे आणि त्यामुळे मला भगवंतांचं दर्शन होईल असं तर माझं भाग्य नाही. तर कधी कधी आपण स्वतःला एवढे भाग्यवान समजतो की त्याला वाटतं की आता मी गोलोकधामामध्ये पोहोचलेलोच आहे, परंतु आपले अनर्थ जे आहेत ते आपल्याला दिसत नाहीत. तर मग भगवंतांचे उत्तम श्लोकांचे दर्शन घेण्याचे भाग्य जे आहे अतिशय दुर्लभ आहे असं अक्रूरजी मानत आहेत. आणि विशेष करून माझ्याविषयी सांगतो की मला पण असं वाटतं की भगवंतांचं दर्शन जे आहे काय आहे दुर्लभ आहे. कारण तो मंदिरामध्ये राहून सुद्धा मी 3 वेळा पण दिवसातून दर्शन घेतो का नाही माहित नाही. म्हणजे भगवंतांचं दर्शन खरोखर काय आहे दुर्लभ आहे किंवा दुर्लभ आहे. जगामध्ये असंख्य गोष्टी व्यक्तीसाठी दुर्लभ आहेत. त्यापैकी भगवंतांचं दर्शन एक दुर्लभ आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे भगवंतांच्या भक्तांचं दर्शन सुद्धा दुर्लभ आहे. जसं की भगवद्गीतेमध्ये देवी देवता सांगतात की हे भगवंता तुमचं हे जे द्विभुज रूप आहे हे सुदूर दर्शनम, एक तर दूर आहे आणि दुसरं काय आहे दुर्लभ्य आहे किंवा दुर्लभ आहे. तरी पण
हा अक्रूर जो आहे तो म्हणतोय की मात्र मी असेही म्हणू शकत नाही, कारण मी अधम असलो तरी मला भगवंतांचे आता दर्शन होणार आहे. कारण काळरूपी नदीमध्ये वाहून गेलेला बद्धजीवही क्वचित प्रसंगी तटावर पोहोचतो. तर या ठिकाणी एक ॲनालॉजी दिलेली आहे, म्हणे की हरे कृष्णा कोणते प्रभू, थोडं आवाज कमी करा. तर या ठिकाणी असं म्हटलं की काळरूपी नदीमध्ये वाहून गेलेला बद्धजीव कधी कधी तटावर येतो. तर एखादा व्यक्ती नदीमध्ये वाहत जात असेल, परंतु त्याचं सौभाग्य असेल तर त्या व्यक्तीला काय होतंय, म्हणे तट जो आहे नदीचा तो प्राप्त होऊ शकतो. आणि दुसरं म्हणत आहे की ममा आद्य मंगलम नष्टम अमंगलम नष्टम, आज माझं पाप जे आहे पूर्णपणे नष्ट झालेलं आहे आणि माझा जन्मही सफल झालेला आहे. कारण योग्यांना ध्यान करावयास योग्य अशा भगवत चरणाचा आज माझ्याकडून नमस्कार घडणार आहे. तर भगवंतांच्या चरणकमळाचं दर्शन घडणं सुद्धा काय आहे, म्हणे दुर्लभ गोष्ट आहे आणि ती माझ्याच्याने होणार आहे असा अक्रूर विचार करत आहे. आणि स्वतःला काय म्हणत आहे, भाग्यवान म्हणत आहे. कारण म्हणे आज माझी सर्व पापे नष्ट झालेली आहेत. कारण आपली पाप नष्ट झाल्याशिवाय भगवंतांच्या चरणाचं दर्शन होणं अशक्य आहे. म्हणून एखादा व्यक्ती म्हणत असेल अरे मी खूप पापी आहे, तर मग जो भगवंतांचं दर्शन करत आहे तो व्यक्ती पापी नाही. पण खरोखरच पापी व्यक्ती जो आहे, ज्याला भगवंतांचं दर्शन होणार नाही, भक्तांचं दर्शन होणार नाही, त्याचबरोबर भगवंतांचा प्रसाद सुद्धा मिळणार नाही. अशा 3 गोष्टी. आणि भगवंतांचं जे ध्यान आहे ते म्हणे की योगी जनांना सुद्धा जे दुर्लभ आहे असं दर्शन मला घडणार आहे. म्हणजे सर्वात प्रथम पायरी जी आहे ते म्हणे की एकदम बद्ध जीव जो या भौतिक जगामध्ये आनंद घेणारा व्यक्ती आहे. त्यानंतर दुसरा व्यक्ती आहे जो की भगवंतांचं जे आहे निराकार रूप जे आहे त्याचं चिंतन करणारा व्यक्ती. त्यानंतर त्याच्या पुढचा व्यक्ती आहे योगी, त्याच्या पुढचा व्यक्ती आहे मुनी, त्याच्या पुढचा व्यक्ती आहे भक्त. तर भक्त जो आहे तो योग्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. कधी कधी भक्तांना वाटत असते की अरे आपण काय योगी नाही, कारण आपल्याला उडता येत नाही, हलक्याहून हलकं होता येत नाही, त्यानंतर पाहिजे ती वस्तू प्राप्त करता येत नाही. ते तर सोडा म्हणे पाहिजे ते खाता पण येत नाही, मग मी योग्यांपेक्षा श्रेष्ठ कसा आहे की नाही. कांदा लसूण पण खाता येत नाही कधी कधी वाटते लोकांना, भक्तांना सुद्धा. हा एक भक्त तर गप्पा मारताना माझ्याशी असं म्हणलं होतं की जर भक्तांनी कांदा खायचं चालू केलं तर काय होईल म्हणे, अख्ख्या जगामध्ये कांद्याचा तुटवडा होईल. बघा भक्त मोजून 1% पण नाहीत पृथ्वीवर, 90% लोक जवळजवळ कांदा खातात. तरी पण भक्ताला काय वाटते म्हणे भक्तांनी चालू केलं की कांद्याचा तुटवडा होऊन जाईल. बघा कशी विचार प्रवृत्ती आहे. मग असा विचार करायची आवश्यकता आहे का, तर नाही. योगी जे आहेत जे ध्यान करतात त्यापेक्षा भक्त श्रेष्ठ आहेत. कारण भक्त जे आहेत त्यांना भगवंतांचं दर्शन, भक्तांचं दर्शन, भगवंतांचा महाप्रसाद, या 3 गोष्टी ज्या आहेत सहज सुलभ आहेत, दुर्लभ नाहीत. भगवंतांचं दर्शन दररोज आहे, भक्तांचा संग दररोज आहे, त्याचबरोबर भगवत महाप्रसाद. हा भक्तांना गॅरंटी आहे, भागवत क्लास संपला की आपल्याला महाप्रसाद मिळणार आहे. तसं बाहेरच्या लोकांना गॅरंटी आहे का प्रसाद मिळेल म्हणून. सर्वात पहिल्यांदा तर त्याला मार्केटमध्ये जावं लागेल, खरेदी करावं लागेल, नंतर
कापून चिरून धुवून पत्नीला द्यावं लागेल. त्यावेळेस पत्नी म्हणणार काय, मी फक्त तडका मारणार, तुम्हाला खायचं तर खा. आहे की नाही? काही काही जण तर म्हणतात थांब तू आज बनवू नको, आज दिवाळी मीच बनवतो. अशी अवस्था आहे लोकांची. म्हणजे आता झाली ती, पहिली लोक तशी नव्हती. पुढे असं म्हणतात की कंसाने खरोखर माझ्यावरती कृपाच केलेली आहे. जरी तो नास्तिक असला तरी कंसाने माझ्यावर कृपा केलेली आहे. का? कारण भगवंतांचं श्रीहरींचं नखसमूहाच्या केवळ तेजाने गतकाळातील महात्म्यांनी या भौतिक जगाचे अनुल्लंघन करणाऱ्या अंधकारमय जीवनामध्ये काय केलेलं आहे म्हणे, मोक्ष प्राप्ती केलेली आहे. तर बघा, जरी कंस कसा होता, असुर होता, राक्षस होता, तरीही अक्रूर जे आहेत त्या कंसाविषयी काय एक सद्भावना, त्यांच्यामुळे मला दर्शन होत आहे. म्हणजे एखादा खल व्यक्ती जरी असेल, त्यामुळे जर तुम्हाला भगवंतांचं दर्शन होत असेल तर समजून घ्यायचं आपण भाग्यवान आहोत. मग आजच्या श्लोकामध्ये सांगतात की भगवंतांची आराधना कोण करत आहे. ब्रह्मदेव, शंकरासह सर्व देव, भगवती लक्ष्मी देवी आणि श्रेष्ठ ऋषी मुनी, त्याचबरोबर वैष्णव, हे सर्व भगवंतांच्या हरिचरणाची काय करत आहेत, आराधना करत आहेत. मग आपण किती भाग्यवान समजायला पाहिजे स्वतःला. आपण भगवंतांची आराधना करत आहोत, श्रीकृष्णांची आराधना करत आहोत. या जगामध्ये पहा, असंख्य लोक आहेत, ब्रह्मदेवाची पूजा करतात, शंकराची पूजा करतात, लक्ष्मीची पूजा करतात, ऋषी मुनींची पूजा करतात, परंतु वैष्णवांची पूजा करणारे लोक खूप कमी आढळतात. बघा, ब्रह्मदेवांची पूजा करणारे, त्यांची उदाहरणं सांगताना पाहू शकतो की आपण हिरण्यकश्यपू, रावण यांनी काय केली, ब्रह्मदेवांची पूजा केली. हिरण्यकश्यपू जो आहे त्यांनी ब्रह्मदेवाची पूजा केली. रावण जो आहे त्याने शिवजींची पूजा केली. त्यांची गती काय झाली, ठार झाली. म्हणजे असं नाही की शंकराची पूजा केल्यावर तुम्ही पण ठार व्हाल, असं नाही. परंतु उद्देश जो आहे तो भगवंतांना प्रसन्न करणारा असला पाहिजे. मग पुढे भगवती लक्ष्मी देवीची पूजा. तर काल सर्वांनी लक्ष्मी देवीची पूजा केली आहे की नाही. परंतु कधी कधी मला असं वाटतं की लक्ष्मी देवीच्या ऐवजी गांधीजींची जास्त पूजा करतात लोक. का? प्रत्येक नोटेवर आहेत धान्येन धनवान, गवयोन धनवान. पूर्वीच्या काळी धन जे आहे किंवा संपत्ती जी आहे ती कशावर ठरायची, घरामध्ये धन म्हणजे घरामध्ये सोनं नाणं किती आहे, घरामध्ये गायी किती आहेत, घरामध्ये धान्य किती आहे. नोटांची गोष्ट सर्वांनी कोरोनाच्या काळामध्ये पाहिली. कितीही नोट आहेत परंतु भाजीवाला भाजी देत नाही, धान्यवाला धान्य देत नाही, अशी अवस्था झाली होती. म्हणून लोकांना काय करावं लागलं, पुढे येऊन अन्नदान करावं लागलं. त्यानंतर पुढे आहे श्रेष्ठ ऋषी मुनींची ही लोक पूजा करतात. आजकाल ऋषी मुनींची पूजा करायचं सोडून लोक काय करतायत, हिरो हिरोईनची पूजा करतायत, हे की नाही. अमिताभ बच्चनचं मंदिर बांधणार, त्याच्यानंतर सलमान खानचं मंदिर बांधणार, आणि पूजा काय, तिथं बसायचं आणि त्यांच्या पिक्चरची गाणी ऐकायची. बघा काय मूर्खपणा आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे की लोकांना कशाची पूजा करावी हे पण माहीत नाही आजकाल. थोडेफार लोक सुधारत आहेत पण खूप कमी प्रमाणामध्ये. वैष्णवांची पूजा करणारे तर खूप कमी, पण वैष्णवांची निंदा करणारे भरपूर आढळणार तुम्हाला.
रस्त्याने चालताना सुद्धा लोक म्हणते टाकले इकडे म्हणजे वैष्णवांची निंदा करत आहे. तर ते म्हणे की श्रीहरी त्याच चरण कमळांनी गोचारण करण्यासाठी आपल्या अनुचरांसह वनभ्रमण करतात. तर दुसरं गोप बालक जे आहेत त्यांच्या सौभाग्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ते म्हणतात की असे भगवंत जे आहेत जे गोचारण करण्यासाठी ज्यावेळी जातात त्यावेळी गोप बालक जे आहे त्यांच्या जे अनुजा आहेत त्यांच्या चरण कमलावर काय करतात म्हणे अनुसरण करतात. त्यांच्या पाठोपाठ गायी वासरं घेऊन पुढे चरायला जातात. परंतु भगवंतांच्या चरण कमलावर ते पाय ठेवत नाहीत. आणि आज सुद्धा जर तुम्ही भाग्यवान असाल तर वृंदावनामध्ये गेल्यानंतर भगवंतांच्या चरण कमळांचं तुम्हाला दर्शन होऊ शकते. त्यानंतर पुढे म्हणे भगवंतांचे ते चरण गोपींच्या स्तनावरील केसर चूर्णांनी माखलेले आहे. तर भगवंतांनी ज्यावेळी रास लीला केली त्यावेळी भगवंतांचे चरण कमळ जे आहे ते कुंकुम मिश्रित झालेलं होतं. त्यामुळं असे जे भगवंतांचे चरण कमळ जे आहे ते काय म्हणे लालायमान झालं होतं. त्यानंतर पुढे जे आहे अक्रूर जे आहेत ते काय करतायत की ते आता असा विचार करत असताना एक हरिण जे आहे त्यांच्या भोवती प्रदक्षिणा मारत आहे. आणि ते असं म्हणतात की यावरून मला निश्चितपणे वाटते की सुंदर गाल सरळ नासिका असणारे स्मित हास्य करणारे रक्तकमळासारख्या नेत्रांचे कुरळ्या केसांचे भगवान मुकुंद जे आहेत त्यांचे मुख खरोखर माझ्या दृष्टीस पडणार हे निश्चित. तर हे निश्चितता दाखवते. शुभ लक्षण मराठीमध्ये म्हणतात. काय हरिण जे आहे त्याने आपली प्रदक्षिणा करणे. त्यानंतर शुभ लक्षणांमध्ये अशी भरपूर लक्षणं आहेत. जर एखादा व्यक्ती म्हणे घरातून बाहेर पडत असेल तर त्याला म्हणे एखाद्या व्यक्तीचं अर्थी दिसलं. अर्थी म्हणजे तो व्यक्ती स्वधाम गमन केलेला आहे. त्याने धामाला किंवा ज्या ठिकाणी त्याचं गंतव्य आहे त्या ठिकाणी गेलेला आहे. जनरली भारतीय लोकांमध्ये अशी प्रथा आहे किंवा असं वाटतं लोकांना की अर्थी पाहिलं म्हणजे आपलं काम होणार नाही. परंतु तसं नाही. अर्थी पाहणे हे शुभ लक्षण आहे. बघा त्यानंतर दुसरं एक शुभ लक्षण आहे की रस्त्यामध्ये भिकारी दिसणं हे सुद्धा शुभ लक्षण आहे. पण कधी कधी लोक बोटं मोडतात अरे काय भिकारडे आला समोर. असं नाही. कारण जर तुम्ही रस्त्यामध्ये तुमच्या कामाला जात असताल आणि तुम्हाला भिकारी दिसला तुम्ही जर दान केलं तर निश्चितपणे तुमचं कितीही पैसे दुसऱ्याकडे अटकलेले असतील गायब केलेले असतील किंवा तुम्ही स्वतःहून त्याला नेऊन दिले असतील ते काम निश्चितपणे पूर्ण होणार म्हणे. त्यानंतर म्हणे जर प्रवासाला जात असताल किंवा यात्रेला जात असताल तर म्हणे तुमच्या समोरून एखादी स्त्री जी आहे डोक्यावर हंडा घेऊन पाण्याचा येत असेल तर ते पण शुभ लक्षण मानलं जातं. त्यानंतर म्हणे गाई किंवा शंखाचा ध्वनी जर तुम्हाला ऐकू आला ते सुद्धा शुभ लक्षण मानलं जातं. तर असं म्हटलं जातं की रस्त्यामध्ये गाय हंबरणे किंवा रस्त्यामध्ये गाईचं शेण पाहणे गोबर पाहणे हे सुद्धा म्हणे शुभ लक्षण आहे. तर काही आचार्य म्हणतात की विशेष करून विदेशात जर एखादा व्यक्ती जात असेल तर त्याला गाई दिसली किंवा गाईने हंबरडा फोडला किंवा गाईचं शेण दिसलं तरी त्याच्यासाठी शुभ लक्षण आहे. मंदिरामधील घंटा वाजणे किंवा शंख वाजणे हे सुद्धा शुभ सूचक आहे. त्यानंतर काही अशुभ सूचक सुद्धा सांगितलेले आहेत.
तर म्हणे की जर एखादा व्यक्ती घरातून बाहेर निघाला आणि त्याला शिंक आली तर ते काय आहे म्हणे अशुभ लक्षण आहे. आणि कधी कधी शिंक येणे, नुसतं शिंक येणे नाही तर शिंक दारावरती आल्यावर येणे, तर मग अजून जास्त अशुभ लक्षण. तुम्ही बाहेर जाऊच नका. मग कधी कधी लोक जे आहेत मोठ्या मोठ्या दुर्घटनेतून वाचतात, त्यावेळी सांगतात अहो आमची गाडीच पंक्चर झाली म्हणून विमानात बसलो नाही, रस्त्यात ट्रॅफिक आलं म्हणून विमानात बसलो नाही, नाहीतर माझं पण आता ओम फट स्वाहा आणि तुम्हाला 10वा घालावा लागला असता. आहे की नाही? मग म्हणे नुसतं म्हणे स्वतः शिंकणे हे सुद्धा नाही, तर म्हणे एखाद्या प्राण्याने, आपला पाळीव प्राणी आहे मांजर शिंकली तरी अशुभ आहे, कुत्रा शिंकला तरी अशुभ आहे म्हणे. त्यानंतर पुढे सांगितलं जातं की जर प्रवासाला जात आहे अचानकपणे एखाद्या स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटलं तर ते अशुभ लक्षण आहे. त्यानंतर म्हणे मंगळसूत्र तुटणे हे अशुभ लक्षण का आहे, तर समजून घ्यायचं की त्या स्त्रीच्या पतीच्या प्राणाला धोका आहे असं लक्षण आहे. त्यानंतर पूजा करताना ताट हातातून पडलं. काय काय लोक आता रील बनवून फेमस होण्यासाठी स्वतःच पाडतात, ती गोष्ट वेगळी बना. अचानक पडलं आहे की नाही, रील बनवायला पाडतात आजकाल काय पाडतील. एक व्यक्तीने रील बनवताना असं फावडं घेतलं, जोरात असं वर फेकलं, त्याच्या डोक्यात पडून स्वतःचाच मृत्यू झाला. तर असं नाही. तर पूजा करताना ताट पाडणं, म्हणून असं म्हटलं जातं की पूजा करताना एकदम अलर्ट असलं पाहिजे. त्याचबरोबर म्हणे कुंकवाचा करंडा पडणे. आजकाल कुंकू कोण लावतं की नाही माहीत नाही, पण आहे ते एक. त्यानंतर असं म्हटलं जातं की कधी कधी रस्त्याने जाताना लोकांना काय सापडते, ठोकळा सापडते किंवा पैसे सापडतात, नाणी. तर असं म्हटलं जातं की नाणी सापडणं हे पण अशुभ लक्षण आहे. कारण जर त्याला कळालं अरे काय, पूर्वीच्या काळी एक सिनेमा होता, एका व्यक्तीला 5 रुपये सापडले, त्याने खिशात ठेवला, परत पुढे गेला 5 सापडले, खिशात ठेवला. त्याला वाटलं की अरे वा आता 25-30 रुपये झाले, जाऊन आता जेवण करू. हॉटेलमध्ये गेला जेवण करायला, तर काय खिशात पैसेच नाहीत. मग बघतोय काय खिशाला छिद्र पडलेलं आहे. एकच 5 रुपये तो त्या परत सापडायचं आहे की नाही. एखाद्या व्यक्तीची एसटी आहे बरोबर 2 वाजता, पण त्याला मध्येच 5 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा ठोकळा सापडला. आता रस्त्याने काही लोक येत जात राहतात, मग तो वेगवेगळी तरकीब सोचतो. आता हे 5 रुपये दिसत आहेत, ह्याला काय करायचं, कसं खिशात घालायचं कोणी न बघता. त्याच्या याच्यामध्ये काय एसटी निघून जाणार. म्हणजे त्याचं महत्वाचं जे काम आहे ते होणार नाही. म्हणजे रस्त्यामध्ये धन सापडणं हे काय म्हणे एक अशुभ लक्षण आहे. कधी कधी हे शुभ लक्षण आहे. म्हणजे ठोकळा सापडणं हे थोडं अशुभ लक्षण आहे. म्हणे तुमचं काम होणार, पण काम व्हायला वेळ लागू शकतो. पण जर नोट सापडली किंवा नोटा सापडल्या तर मग म्हणे हे थोडं शुभ लक्षण आहे, कारण तुमची जी अडकलेली कामं आहेत ती पूर्ण होऊ शकतात. पण चाणक्य पंडित सांगतात परद्रव्य लोष्टनम. परद्रव्य म्हणजे दुसऱ्याचं जे धन आहे ते कशाप्रमाणे आपण समजलं पाहिजे, म्हणे दगडाप्रमाणे समजलं पाहिजे. तर ही काही शुभ आणि अशुभ लक्षणं आहेत. जर तुम्हाला अजून जास्त अभ्यास करायचा असेल तर भागवतामध्ये अशी असंख्य लक्षणं दिलेली आहेत. कंस ज्यावेळी मरणार होता
त्यावेळी त्याची काही अशुभ लक्षणं दिलेली आहेत. म्हणजे आपण पण समजू शकतो की आपला मृत्यू जवळ आलेला आहे का. दुपारी 12 वाजता बघितलं तर आपल्याला नक्की वाटेल आपण आजच मरणार आहे का. म्हणे की सावली पडत नाही पहिली, पण 12 वाजता बघितल्या सूर्य बरोबर डोक्यावर आहे. तर सांगायचा मुद्दा काय की कंसाला सुद्धा अशुभ लक्षणं दिसली. पहिलं लक्षण त्याची सावली पडत नव्हती. त्यानंतर दुसरी लक्षण त्याचं प्रतिबिंब दिसत नव्हतं. कंस गेला आरशासमोर पण त्याला त्याचं स्वतःचं प्रतिबिंब पण दिसेना. मग त्याला कळून चुकलं काय, अब ठाकूर तो गय. म्हणजे मी आता मरणार आहे. त्यानंतर म्हणे त्याची सावली कधी कधी दिसायची पण त्याच्यामध्ये असे छिद्र दिसायचे. घरातून कसं सूर्यप्रकाश पडल्यावर घरात असं हे दिसतंय तसं त्याच्या सावलीला छिद्र दिसायची. यावरून तो कंस समजून गेला आता आपला अंत निश्चित आहे. बघा ही काही शुभ अशुभ लक्षण आहेत. तर आपण सुद्धा कधी कधी लोकांना वाटतं अरे हे काय असं आहे तर हे कुठं सत्य असतंय का. पण सत्यच आहे पण ते ओळखायला आपल्याला आलं पाहिजे. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद्भागवत महापुराण की जय. शील प्रभुपाद की जय. म्हणून अक्रूर जे आहेत ते शुभ लक्षणं पाहून समजून गेले की मला आता भगवंतांचं निश्चितपणे दर्शन घडणार आहे. जय हो. श्रीमद्भागवत महापुराण की जय. गौर प्रेमानंदे हरी हरी बोल. त्याचबरोबर आज गोवर्धन पूजा आहे. तर गोवर्धन पूजेचं महात्म्य ज्यांना ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी